नमस्कार, मी यामिनी महामुणकर. पोल ऑफ पोल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी. देशातल्या 5 राज्यांच्या विधानसभेचं मतदान आज आटोपलेलं आहे आणि 5ही राज्यांमध्ये गेल्या वेळेसच्या तुलनेत यंदा मात्र भरघोस मतदान झालंय. आणि त्यामुळे एक्झिट पोल मध्ये कोणत्या राज्यात कुणाला संधी मिळणार हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागणार की भाजप सत्तेचा सारीपाट मांडणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. अगदी. तर तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या स्टॅलिन यांची सत्ता कायम राहते की एआयडीएमके सोबत घरोबा केलेल्या भाजपला इथं अनपेक्षित यश मिळणार. केरळमध्ये डाव्यांची 10 वर्षांची सत्ता कायम राहणार की काँग्रेस आपला गड पुन्हा मिळवणार, याबाबत उत्सुकता आहे. अगदी. तरी तिकडे आसाममध्ये भाजपचं वर्चस्व हे कायम राहणार आहे की काँग्रेसचं नवनेतृत्व गौरव गोगोई जादू दाखवणार आहेत, हे आपल्याला साम टीव्हीच्या पोल ऑफ पोल मधून थोड्याच वेळात कळणार आहे. यावेळेची सगळ्यात महत्वाची घडामोड 5 राज्यांमध्ये आज मतदान पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या काही क्षणात येतोय पोल ऑफ पोल. काय होणार आहे या 5 राज्यांमध्ये हे पाहूयात आपण अगदी काही क्षणात.